everyone, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जे क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाइम्स बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. जे काय म्हणजे काय म्हणतात थाउजंड्स ऑफ एन्झाइम्स म्हणजे आतापर्यंत डिस्कवर झालेले आहेत, आयसोलेटेड अँड स्टडीड. मोस्ट ऑफ these enzymes have been classified into different groups based on the type of reactions they catalyze. Yes, the enzyme are divided in 6 classes, each 4 to 13 subclasses. म्हणजे 4 क्लासेसमध्ये काय म्हणतात डिवाइड झालेले आहेत. ओके, नेम टाकरणी 4 डिजिट नंबर. ओके, त्यातलं बघा 4 क्लासेस. हे लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे का? एक मिनट. हे लक्षात कसं ठेवायचं? ऑथलील, OTHLIL. ओके, ऑथलील हे काय म्हणतात? हे ऑथलील ऑक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलेजेस, लायजेस आणि आयसोमरेजेस आणि लायगेजेस. ओके, त्याचं लक्षात कसं ठेवायचं बघा. ऑथलील एवढं लक्षात ठेवायचं. ऑथलील ऑक्सिडोरिडक्टेज. ऑक्सिडोरिडक्टेज म्हणजे काय होते? सपोज हा एस रेड्यूस आहे, पहिल्यांदा एस रेड्यूस झाला असला ना, दुसरा एस डॅश म्हणजे इथं काय वाय पण घेऊ शकतो आपण, असं काय नाही. एस डॅश जर ऑक्सिडाईज झाला असला देन काय म्हणतात जो ऑक्सिडाईज झाला पहिला रेड्यूस झालेला असतो ना तो ऑक्सिडाईज होणार, आणि म्हणजे रिॲक्शन नंतर जो रेड्यूस झालेला तो ऑक्सिडाईज आणि जो ऑक्सिडाईज झालेला तो रेड्यूस होणार, म्हणजे एक्सचेंज होणार. दॅट्स ऑल. दॅट इज ऑक्सिडो रिडक्टेजेस. ओके, दॅट्स ऑल. आणि ट्रान्सफरेजेस. ट्रान्सफरेजेस म्हणजे काय होतं? म्हणजे सपोज ह्याचा जो ग्रुप असतो ना, हा ग्रुप ट्रान्सफर होतोय. ओके, इट इज एन्झायमॅटिक ग्रुप जी पेअर ऑफ सबस्टेट अँड एस डॅश म्हणजे ग्रुप ट्रान्सफर. ट्रान्सफरेजेस म्हणजे ग्रुप ट्रान्सफर होतोय. आणि हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे काय होतं? हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर. दॅट इज हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस विस्टर इटर सगळे आपण बघितलं आहे. दॅट इज द वॉटर रिमूव्ह होते. ओके, आणि लायझिस. लायझिस म्हणजे काय होते? हा जो साईडचा ग्रुप असतो ना, साईडचा ग्रुप रिमूव्ह होतोय, म्हणजे तो रिमूव्ह होते आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड क्रिएट. एन्झाइम दॅट कॅटलाइज रिमूव्हल ऑफ ग्रुप्स सबस्ट्रेट्स बाय मेकॅनिझम दॅन दॅन हायड्रोलिसिस. म्हणजे हायड्रोलिसिस सोडून हा जो साईडचा ग्रुप असतो ना, साईडचा ग्रुप रिमूव्ह होते आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड क्रिएट होते. दॅट इज दी लायझिस. आणि आयसोमेरेसिस म्हणजे आयसोमर्स आणि लायगेजेस. लायगेजेस म्हणजे काय होते? लायगेजेस म्हणजे काय म्हणतात, ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं ना, हायड्रोलेजेस किंवा लायझिसमध्ये बॉन्ड ब्रेक होत होतं हायड्रोलिसिसमध्ये. ओके, तसं इथं बॉन्ड फॉर्म होतात. ओके, एन्झाइम दॅट कॅटलाइज इन द लिंकिंग म्हणजे इथं बॉन्ड फॉर्म होतात. ओके, लक्षात ठेवा. ऑथलील ऑक्सिडोरिडक्टेज. ऑक्सिडोरिडक्टेज म्हणजे काय? ऑक्सिडोरिडक्टेज म्हणजे ऑक्सिडाईज झालेलं रेड्यूस होणार आणि रेड्यूस झालेला ऑक्सिडाईज. आणि ट्रान्सफरेजेस म्हणजे काय होणार? ट्रान्सफरेजेसमध्ये जो ग्रुप असतो तो ग्रुप ट्रान्सफर होणार. हायड्रोलायझिसमध्ये ऑब्वियसली वॉटर रिमूव्ह आउट होणार. आणि लायझिसमध्ये काय होणार? लायझिसमध्ये साईडचा ग्रुप रिमूव्ह होऊन कार्बन आहे. आणि आयसोमरेजमध्ये आयसोमर्स. आणि दॅट इज लायगेजेसमध्ये काय म्हणतात लिंकिंग होणार. ओके, दॅट्स ऑल. कसं लक्षात? ऑथलील. ओके, माझ्यासोबत रिवाईज कर ना. ऑक्सिडोरिडक्टेजेस म्हणजे काय? पहिल्या स्टार्टिंगला ग्रुप चेंज होणार, म्हणजे काय म्हणतात रेड्यूस झालेला ऑक्सिडाईज झालेला रेड्यूस. टी म्हणजे काय? ट्रान्सफर आहे. ट्रान्सफरेजेस म्हणजे काय? ग्रुप ट्रान्सफर होणार. त्यानंतर एच हायड्रोलेजेस म्हणजे काय? ऑब्वियसली हायड्रोलेजेस म्हणजे काय? वॉटर रिमूव्ह होणार. ओके, आणि त्यानंतर एल म्हणजे काय? लायझिस म्हणजे काय? ग्रुप ट्रान्सफर होणार आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड येणार. आणि आयसोमरेजेस म्हणजे ऑब्वियसली आयसोमर्सचं हे होणार. आणि त्यानंतर लायगेजेस म्हणजे काय? तर लिंकिंग होणार. दॅट्स ऑल. आणखी एक रिवाइज करूया. ऑथलील ऑक्सिडोरिडक्टेजेस. रेड्यूस ऑक्सिडाईजचं रेड्यूस. टी ट्रान्सफरेज म्हणजे ग्रुप ट्रान्सफर. हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर रिमूव्ह होणार. आणि एल म्हणजे लायझिस म्हणजे काय होणार? दॅट इज द कार्बनमध्ये डबल बॉन्ड क्रिएट होणार. आणि आयसोमेरेजेस आणि लायगेजेस म्हणजे दॅट इज द लिंकिंग. दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. 1-2 वेळा म्हटलं ना पाठ होऊन जातं यार. एवढं काही हे नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. ऑथलील हे ट्रिक लक्षात ठेवा. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.